टप्प्यापर्यंत तुमचा हा लढा चालू आहे आता? शेवटपर्यंत आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत. म्हणजे आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी ज्या मला हव्या होत्या त्या तशा आलेल्या नाही आहेत, तर त्या लेखी स्वरूपात मी देखील धनंजयंकडे देणार आहे. आणि अमुक गोष्टी ज्या करायला हव्या होत्या त्या आत्तापर्यंत होताना दिसत नाही आहेत, तर त्या गोष्टी उज्ज्वल निकम यांच्याकडे पण मी बोलणार आहे आणि धनंजयजीशी पण बोलणार आहे. तर मला वाटतं सगळेच आपण माध्यम म्हणा, लोक म्हणा, सगळेच जण जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत नक्कीच लढतील. नक्कीच न्याय मिळेलच. परंतु आज तुम्ही जालन्यामध्ये सहकारी कारखाना जो आहे अर्जुन इंडस्ट्रीज त्या ठिकाणी भेट देणार आहेत, काय नेमका विषय आहे तो आज? कसं झालेलं की आत्ता ह्या काळातच गेल्या 2 महिन्यात ते जालन्याचे शेतकरी 2दा येऊन मला मुंबईत भेटून गेले होते. तर त्यांना मी आश्वासन दिलं होतं की मी तिथे एकदा येते, कशी सत्य परिस्थिती आहे ती बघते आणि तुमच्याकडनं तिथे येऊन ऐकून घेते. कारण मुंबईपर्यंत सगळ्यांनाच पोचता येत नाही, म्हणून मी आज इथे यायचं ठरवलं होतं. आणि जालन्यात येऊन दादांना न भेटणं मला ॲक्च्युली वाटत होतं. जेव्हा ती चक्कर येताना बघितलं मला वाटलं एकदा आपण जाऊन तब्येतीची विचारपूस करावी, म्हणून मी आले होते. ताई तब्येतीची विचारपूस करायसाठी आल्या होत्या. दादा, आता तब्येत कशी आहे आणि ताई भेटायला आल्यात, नेमकी काय चर्चा झाली? नाही, तब्येत बरी आहे. नाही, चांगलं झालं ना, ताई भेटायला आल्यात. त्यांचंही खूप काम मोठं आहे आणि ते भेटायला आल्यात. काय झालं तर त्या दिवशी जरा अचानक अंग गळून गेलं होतं माझं. बीडच्या शिक्षकांचा कार्यक्रम होता, बीड जिल्ह्यातल्या शिक्षकांचा. आणि एकदम अंग जर गार पडलं तर ऑटोमॅटिक गळून जातं. अशक्तपणा उपोषणाचा खूप आहे. मग आता तब्येत बरी, त्या निमित्तानं ताई भेटायला आले होते, बाकी काय नाही. संतोष देशमुख यांच्या न्यायाची लढाई चालू आहे. आता सध्या कुठल्या टप्प्यावर लढाई आहे आणि याच्या पुढे तुम्हाला न्याय मिळावा म्हणून पुन्हा काही वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहात का? काही विषय आहेत का तसे? बरेच राहिलेत ना त्यातले काटे, आणखी बरेच काटे त्याच्यामध्ये राहिलेत आणखीन. कारण 6 आरोपी भरपूर होणार आहेत आणखीन त्याच्यामध्ये.